आणि मुंबईतून एक महत्त्वाची बातमी। मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण होणार आहे। सकाळी 11 वाजता कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं लोकार्पण केलं जाणार आहे। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत यांना देखील या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। मात्र आदित्य ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्या उपस्थितीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर आपण हे दृश्य बघतोय। सध्या नेते पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा लोकार्पणाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय सध्या नेते पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। शिवसेना फुटीनंतर आता शिंदे आणि आदित्य ठाकरे आज एकाच व्यासपीठावर येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण आदित्य ठाकरेंना देखील निमंत्रण आलंय। तर कोस्टल रोडचा आपण बघतोय सगळा एकूणच भाग कसा आहे। मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार आहे। तर 30 मिनिटांचं अंतर केवळ 10 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे कोस्टल रोडमुळे। तर उद्यापासून कोस्टल रोडचा वापर सगळ्या प्रवाशांना करता येणार आहे। कोस्टल रोडवरील प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे। दक्षिण मुंबईला थेट उत्तर मुंबईशी जोडलं गेलेलं आहे या कोस्टल रोडमुळे। कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला देखील कनेक्ट होणार आहे। पुढे दहिसरपर्यंत कोस्टल रोड जाणार असल्याची माहिती मिळते। तर रोडवरून ताशी 80 किमी तर बोगद्यामधून ताशी 60 किमी वेगमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, दुचाकी, 3 चाकी आणि सायकलला मात्र या मार्गावरून प्रवेश बंदी असेल। बरोबर 10:58 किमी लांबीच्या कोस्टल रोडचा काही भाग समुद्राखालून असल्याची देखील माहिती मिळते। 10.58 किमीचा हा मार्ग आपण बघतोय जमिनीखालून असेल। प्रकल्पाभोवती एकूणच 320 एकरवर भव्य सेंट्रल पार्क उभारला जाणार आहे। 200 एकर जागेमध्ये विविध झाडे देखील लावली जाणार आहेत। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत। गिरीश, काहीच क्षणामध्ये कोस्टल रोडचं लोकार्पण होणार आहे। नक्कीच सुमित, तयारी पूर्ण झालेली आहे आणि महानगरपालिका देखील सज्ज आहे। आपल्याला आपण पाहतोय या ठिकाणी की अजितदादा पवार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे। अवघ्या काही वेळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील आगमन होईल आणि ही सगळी दृश्य आपण दाखवण्यास सुरुवात करणार आहोत की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या ठिकाणी एक भव्य दिव्य असं पेंडॉलाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे मान्यवर आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। विंटेज कार्स आपण या ठिकाणी पाहिल्या, 20 ते 25 विंटेज कार्स आहेत ज्या धावणार आहेत। त्यासोबतच इलेक्ट्रिक बसेस आहेत, इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ज्या डबल डेकर बसेस आहेत त्या सुद्धा या ठिकाणाहून धावणार आहेत आणि वरळी कोळीवाड्यातील जी जनता आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे पारंपरिक वेशभूषा करून या सगळ्या महिला ज्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, कोस्टल रोड तयार होतंय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप छान। अगदी पारंपरिक वेशभूषेत तुम्ही सगळे पोहोचलात या ठिकाणी। हे आमचं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही महाराष्ट्राच्या नारी आहोत। सक्षम करण्यामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांचा खूप मोठा हात आहे आणि आमच्या सरकारचा पण खूप मोठा हात आहे। सरकारचा मोठा हात पाहतो। आता थेट दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणची दाखवणार आहोत की व्यासपीठ कशा पद्धतीनं या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे विरोधी पक्षातील जे नेते आहेत अरविंद सावंत आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ते येणार की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते जर आले तर व्यासपीठावरती ते भाषण करणार का, आणि जर भाषण केलं तर त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना नेमका कोणत्या भाषेमध्ये टोला लगावणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। व्यासपीठ सजलेलं आहे आणि त्यासोबतच जे सर्वसामान्य मुंबईकरांचं वरळी सीफेस होतं, मरीन ड्राईव्हचा जो परिसर होता आणि या सगळ्यामध्ये बऱ्याच वर्षापासून त्यांना कट्ट्यावर बसता येत नव्हतं, ते सुद्धा त्यांची स्वप्न जी आहेत ती आता पूर्ण होणार आहे। कारण एक भव्य दिव्य गार्डन या ठिकाणी करण्यात येणार आहे। पादचाऱ्यांसाठी सुद्धा रस्ता असणार आहे आणि मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉकला जे जाणारे मुंबईकर आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा रस्ता म्हणजे एक पर्वणी असणार आहे। कारण सगळ्या बाबींचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। भुयारी बोगदे या ठिकाणी आहेत, इंटरचेंजेस आहेत, विविध मार्गिका आहेत, 4 मार्गिका या ठिकाणी असणार आहे, बससाठी वेगळी लेन असणार आहे आणि त्यामुळे कारसाठी वेगळी लेन असणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण जो प्रकल्प आहे तो अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे आणि कधीपर्यंत पूर्ण होणार हे पाहणं जरी महत्त्वाचं असणार तरी एक आनंदाची बाब म्हणजे इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वरळीपासून मरीन ड्राईव्हचा जो पहिला टप्पा आहे तो अंशतः खुला करण्यात येतोय। एक मार्गिका खुली होते आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी हा एक फार मोठा दिलासा मानला जातोय। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गिरीश।